तर आलाय मोठा गावाचा विचार करणारा. हाती भोपळा दिला आणि राजा उदार झाला अशी गत करून ठेवली तुमची. दाखवायचे दात वेगळे आणि खायचं दात वेगळं आहे तिचं. लय मोठा गावाचा विचार करणारा असला ना तर मनावर जा आलाय तसा परत त्या मुडद्याला सांग. हे म्हातारे तुझी गाडी घसरली का परत गोपाळवर? यो उत्सव होईपर्यंत ना तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लावून ठेव. आणि तुम्ही बी हिच्या नादाला लागू नका, नाही तर तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देईल मी. तर तुम्ही नदीला जाऊन वाळू घेऊन या. या पूजेसाठी नदीची वाळू लागते. नदीला इकडची बाहेरची आणली तर नाही चालायची का? नदीचीच वाळू आणावी लागेल. नदीची वाळू असल्याशिवाय ही पूजा संपन्न होत नाही. मी आणते गुरुजी. पण हे फार अवघड काम आहे. जे काय असेल ते मी आणून देईन. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. गुरुजी आहेत का दोन बायकावाले देशमुख घरामध्ये? अरे किती वेळा सांगितलंय, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवत जा, बरं असतं आरोग्याला. आज त्याला येतच काय दुसरं? खिशात नाही पावला आणि मोका घ्यायला धावला अशी गत आहे त्याची. म्हातारे तोंड बंद ठेव. बोलू द्या बोलू द्या. दोन बायकावाले देशमुख वयस्करांना बोलू द्या. त्यांच्या बडबडीनं हे घर जिवंत होतं, या भिंती जिवंत होतात त्यांच्या बडबडीनं, अन्यथा सगळं सिमेंट आहे. एकदा का त्यांची बडबड थांबली की फार त्रास होतो. मला विचारा. विषय प्रवेश. आजही माझी बहीण इथेच राहील. बसा तुम्ही, मी चहा घेऊन येते. नको. काय आहे, त्यांना भरपूर कामं असतात, उशीर होईल जायला. मनकवडे आहात दोन बायकावाले देशमुख, एकदम मनकवडे आहात. पण ड्युटीवर असताना दुसऱ्याचं घरचं पाणीही पित नाही. चहा दूरच. चहाला लाच समजतो मी. तू आजच येणार आहेस माझ्यासोबत की पुन्हा सवडीनं कधी आलेलं जमणार आहे तुला? नाही नाही, हे काय सोबतच जाऊ. चला. राहिलं लक्षात सांगितले ना. दादा बोला बाय. चला बाय. ये गा आर्या, बस. चहा घेते का? हा, फुलत आहे. हा, मी चहा घेऊन येते. आई हे तर जरा कंटाळा आला, आराम करतो. अरे 2 घास खाऊन तरी जा. नाही नको, आता मी रूम मध्येच जाईल, तिकडेच पाठव. ठीक आहे. लाले, तू थांब तिथंच. मी पायावर पाणी घालायला आणते. नाही तर एक काम कर, तू मागच ये आणि अंगावर पाणी घे. मी त्यावर नाश्त्याचं बघते. नाही नको, नाहीत मी घरात. अजून काम संपलं नाहीये माझं. आता अजून काय काम बाकी आहे का? अहो, एक पूजा बाकी आहे. गुरुजी म्हणले तेवढी झाली की मग झालं सगळं. आर्याताई, चला पूजेसाठी नदीकाठची वाळू आणूया. मी हा का तेवढी सोबत होईल मला. काय झालं, भीती वाटते का तुम्हाला? अहो, दादाने उगाच बघितलं तर ओरडेल मला. काय नाही होणार, मी आहे ना तुमच्या सोबत. मी असताना जगातल्या कुठल्याच गोष्टीची भीती वाटायची गरज नाही. चला. ठीक आहे, पण मी पाण्याकडे येणार नाही. मला फार भीती वाटते बाबा पाण्याची. हो चालतंय, चला या. येते. नरकी हडळ उत्सव सगळेच म्हणतायत लय डेंजर आहे. राक्षसांचा उत्सव आहे तो. राक्षस मुखवटा घातलेल्या राक्षसांना गावाबाहेर हाकललं जातं. मी तर असं ऐकलंय का ह्या उत्सवाच्या दरम्यान कुणाचा ना कुणाचा जीव जातोच. आर्याताई, काय झालं, थांबलायत का? नदी. हाव मग नदीच आहे. वाळू घ्यायची आहे ना आपल्याला. आता नदी नाही इकडे येणार, आपल्याला नदीकडे जावं लागेल.
घाबरलेत का आर्याताई? अहो लोकांचं काय ऐकता, सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्या. चला. हो नाही, ऐका ना ऐका ना, आणखी पुढे नको जायला, पण मला खरंच भीती वाटते अहो. अहो, नदीला काय घाबरायचं? आता काय पावसाळा आहे का अचानक पूर येईल आणि आपल्याला घेऊन जाईल? चला, नदी वाट बघते तुमची. अहो नको ना, मी म्हंटल ना तुम्हाला घरी पण की मी नाही येणार पाण्याजवळ. मला ना फोबिया, मी सांगितलं ना मला फोबिया आहे अहो. अयो आर्याताई, कशा कशाची भीती वाटते तुम्हाला? हा, सगळ्यालाच घाबरताय. चला, तुमची भीती कायमची संपवते. या. हा, बुडले बिडले म्हणजे मी. आर्याताई, असं नका बोलू. भीती वाटली ना, नदी बुडवून टाकते आपल्याला. तिच्या पोटातच घेते. त्यामुळे घाबरू नका. या, चला. हो नको 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 नको, मग नको जायला तिकडे प्लीज ना. आर्याताई, असं काय करताय हो? मी आहे ना, तुम्हाला काय नाही होणार. या या. हो. अहो लालिता, हे खोल आहे हो, मी बुडले बिडले म्हणजे. अहो, नाही बुडणार. नाही आहे खोल. चला. लालिता, मी खरंच सांगते हो, मला भीती वाटतेय. आर्याताई, सतत घाबरलं तर कसं होईल? मी तुमची भीती काढून टाकणार आहे. चला. आणि काय नाही, दोन्ही उंजळीतनं वाळू काढायची, एवढंच. चला. या. मला नाही जमणार, मी तुम्हाला म्हंटल होतं ना, मला पाण्याजवळ नाही यायचं. मी थांबते इथे, तुम्ही जा. आर्याताई, असं काय करताय हो? चला, मी पण येते तुमच्यासोबत. चला. चप्पल काढा. आता जायचं.